नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 51 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आपला हा प्रवास अर्धशतक पूर्ण करून पुढे गेलेला आहे. नुकतेच आपण 50 भाग पूर्ण केलेले आहेत आणि आजचा हा आपला 51वा हा भाग आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की लवकरच येत्या 1 जानेवारी पासून स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे लिखित बुधभूषणम या ग्रंथाचे क्रमशः वाचन आणि विवेचन आपण करणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की ही बातमी छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या या उपक्रमाला साथ करा. मागील वर्षभर आपण जे प्रवाहापासून दूर आहेत अशा व्यक्तींना, संस्थांना, विचारांना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये विवेचित केलेला आहे आणि त्याच परंपरेचा भाग म्हणून आज आपण असेच एक महान संत, साहित्यिक संत महिपती यांचे विवेचन करणार आहोत. संत मांदियाळीमध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा संत म्हणून फार कमी उल्लेख आहे. याचं कारण असं आहे की त्यांचं जे कार्य आहे हे संत म्हणून जेवढं आहे त्याही पेक्षा जास्त एक साहित्यिक म्हणून आहे. वारकरी संप्रदायाचे संस्थापक, कीर्तन पद्धतीचे प्रणेते संत नामदेव महाराज हे त्यांच्या समकालीन सर्व संतांचे चरित्रकार मानले जातात, कारण त्यांनी सर्व संतांवर लिहिलेलं आहे. परंतु त्यानंतर काही 100 वर्षांचा कालावधी गेला, त्यावर फारसं लेखन झालं नाही आणि ही जी पोकळी निर्माण झाली होती, ही पोकळी भरून काढण्याचं काम संत महिपती यांनी केलं आणि त्यांचे भक्तिविजय, संत लीलामृत हे 2 ग्रंथ हे संपूर्णपणे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेल्या संतांचं पद्यात्मक वर्णन आहे आणि असं वर्णन दुसऱ्या कुठल्याही संतानं किंवा साहित्यिकानं केलेलं आपल्या इतिहासामध्ये आढळून येत नाही. कदाचित त्यांच्या या वर्णनावर आक्षेपही घेतले जातात. ते आक्षेप कदाचित खरेही असतील, परंतु त्यांचं जे काम आहे, विशेषतः त्यांचं जे लेखन कार्य आहे, त्याला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नक्कीच तोड नाही. संत म्हणून फारसं प्रसिद्धीच नसताना आजही त्यांच्या भक्तविजय या ग्रंथाचं सामुदायिक वाचन गावोगावी केलं जातं. ही जी कला आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा जो मार्ग आहे, हा मार्ग या आधुनिक काळातील लोकांनी लक्षात घेतला पाहिजे आणि त्या मार्गाचा अवलंब करून आपले विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरी, जेवढ्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची गाथा समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहे, अगदी तेवढ्याच प्रमाणामध्ये महिपतींचे भक्तविजय संत लीलामृतही पोहोचलेला आहे. गावोगावी याची आख्यानं ठेवली जातात, त्याची पारायणे केली जातात, त्यांचा अर्थ सांगितला जातो. हे त्यांच्यात असलेल्या साहित्यिकाचं फार मोठं यश आहे. संत महिपती हे जगद्गुरु तुकोबारायांचे समकालीन, किंबहुना त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांना आपलं गुरु मानलं होतं. तत्पूर्वी त्यांचा थोडा परिचय करून घेऊ. त्यांचं नाव महिपती ताहराबादकर. त्यांचा जीवन कालखंड अंदाजे शके 1637 इसवी सन 1715 श्रावण कृष्ण द्वादशी ते शके 1712 इसवी सन 1790 अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहराबाद नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि इथेच ते वाढले असं मानलं जातं. त्यांचं प्रमुख काम म्हणजे 13व्या ते 17व्या शतकादरम्यान जे वैष्णव संत या महाराष्ट्राच्या देशाच्या भूमीवर झाले त्या सर्वांबाबत त्यांनी लेखन केलेलं आहे. ताहराबाद येथे ताहिर खान नावाच्या एका सरदाराची जहागिरी होती आणि या जहागीरदाराकडे श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण गावचे कुलकर्णी पद सांभाळत होते. ते ग्रामजोशी होते, वतनदार होते. त्यांचं मूळ गाव हे मंगळवेढा जरी असलं तरी त्यांच्या व्यवसायाच्या आणि कामाच्या निमित्तानं ते ताहराबाद या ठिकाणी स्थिरावले होते. वंश परंपरेनं आलेले कुलकर्णी पदाचं वतन हे महिपतींनी अतिशय लीलया सांभाळलं. अगदी वयाच्या 16व्या वर्षीच त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागली. त्यांच्या पत्नीचं नाव सरस्वती, परंतु संपूर्ण चित्त त्यांचं अध्यात्मामध्ये, वाचनामध्ये आणि ज्ञानप्राप्तीमध्ये असल्यामुळे संसाराकडे त्यांनी फार काही लक्ष दिले नाही. त्यांच्या संसार वेलीवर 2 फुले उमलली. एकाचे नाव विठ्ठल आणि दुसऱ्याचे नाव नारायण. त्यांचा मृत्यू श्रावण कृष्ण द्वादशी
शालिवाहन शके 1712 इसवी सन 1790 या दिवशी म्हणजेच वयाच्या 75व्या वर्षी झाला. ताहराबाद येथे त्यांचं घर आजही आहे आणि शेजारी असलेलं विठ्ठल मंदिर, समाधी वृंदावन आजही आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं अतिशय उच्च श्रीमंत आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांचा जो जन्मजात ओढा होता हा ओढा अध्यात्माकडे कललेला होता. त्या अध्यात्मामध्येच त्यांनी फार मोठं काम या महाराष्ट्राच्या भूमीवर केलं. संपूर्ण राज्यावर त्यावेळी मुस्लिम सत्तांचा अंमल होता. धर्म क्षीण झाला होता. लोकांना धर्मावर विश्वास राहिला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये संतांची चरित्र लिहून लोकांना त्यांनी या मार्गानेही आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, मोक्षाची प्राप्ती करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी फक्त महाराष्ट्रातील संतांबाबत लिहिलं असं नाही, तर उत्तर भारतातीलही संतांबाबत लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना उत्तर आणि दक्षिण भारतीय संतांना जोडणारा दुवा असं म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी त्यांचा भक्तविजय हा ग्रंथ 1762 मध्ये लिहिला आणि त्याचं भाषांतर 1933 मध्ये प्रसिद्ध झालं. संतांचा काव्यमय परिचय म्हणून आपण भक्तविजयकडे पाहतो, तर भक्तविजयमध्ये राहिलेली चरित्र त्यांनी संत लीलामृत हा ग्रंथ लिहून पूर्ण केली. त्यांच्या रचनेला विशेष महत्त्व आहे, कारण त्यांनी उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही प्रांत आपल्या लेखनाच्या माध्यमातून जोडलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी लिहिलेल्या एकूण ओव्यांची संख्या 40,000च्या आसपास आहे. जागतिक ऑनलाईन लायब्ररी कॅटलॉगमध्ये संत महिपती महाराज यांची ग्रंथसंपदा आणि नोंदी आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतलं ज्ञान बोली भाषेमध्ये आणलं, अगदी तेच नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज या सर्वांचं काम त्यांनी पुढे नेलं. मराठी भाषेची फार मोठी सेवा त्यांनी या माध्यमातून केली. ते वतनदार होते आणि समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड कणव होती आणि म्हणूनच जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा आपल्या स्वतःला झळ सोसून त्यांनी दानधर्म केला. ते लोकप्रिय झाले. लेखनामध्ये तर त्यांचं काम उत्कृष्ट होतच, पण त्यासोबतच ते जे वतनदारीचं काम करत होते, लोकांवर प्रेम करत होते, हे सर्व बघून तत्कालीन राज्यकर्ते बाजीराव पेशवे नंतर मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या वंशाकरता जमिनी आणि मानपत्र दिल्याची नोंद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे ते समकालीन होते आणि त्यांनाच त्यांनी गुरु मानलं होतं. त्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. परंतु ज्यांची संत चरित्र त्यांनी लिहिली तेही पद्याच्या स्वरूपात, अभंगांच्या स्वरूपात. त्यामध्ये नामदेवावर त्यांनी 62 अभंग लिहिलेले आहेत. त्यांचा हरिपाठ 58 अभंगांचा आहे. कमाल चरित्र 67 अभंगांचं, नरसिंह मेहतावर 52 अभंग, रांका कुंभार 47 अभंग, जगमित्र नागा 63 अभंग, मानकोजी बोधले महाराज 67 अभंग, संतोबा पवार 162 अभंग, चोखामेळा 47 अभंग. या सर्वांवर त्यांनी चरित्र लिहिलं आणि ते आजही त्यांच्या चरित्राच्या रूपानं आपल्याला उपलब्ध आहे. एवढं मोठं काम महिपतींनी त्यांच्या जीवन काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. यापैकी कमाल आणि संतोबा पवार जर सोडले तर या बाकीच्या सर्वांवर आपण ही पॉडकास्ट केलेले आहे. माझी विनंती आहे की आपण हे जे केलेले पॉडकास्ट आहेत हे पॉडकास्ट स्क्रोल करून मागे जाऊन ऐकावे आणि प्रतिक्रिया द्यावी. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपले पॉडकास्ट पोहोचवावे. एक फार मोठी ग्रंथसंपदा त्यांनी लिहिलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या साहित्य कृतीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सुरुवातीचा आहे ते म्हणजे श्री भक्तविजय. यामध्ये 57 अध्याय आहेत, 9,916 ओव्या आहेत आणि याचा रचना काळ आहे 1684. श्री कथा सरामृत अध्याय 12, ओव्या 7,200 आणि रचना काळ 1687. श्री संत लीलामृत अध्याय 35, ओव्या 5,259, रचना काळ 1689. त्यानंतर श्री भक्त लीलामृत अध्याय 51, ओव्या 10,794, रचना काळ 1696. श्री संत विजय 26 अध्याय आहेत आणि हा अपूर्ण आहे आणि त्यातील ओव्यांची संख्या 4,628 आणि रचना काळ आहे 1696. श्री पंढरी महात्म्य यामध्ये 12 अध्याय आहेत. श्री अनंत वृत्त कथा ओव्या 186 आहेत. श्री दत्तात्रेय जन्म ओव्या 112. श्री तुलसी महात्म्य अध्याय 5, ओव्या 763. श्री गणेश पुराण 4 अध्याय हेही अपूर्ण आहे आणि ओव्या आहेत 304. श्री पांडुरंग स्तोत्र
ओव्या आहेत 108, श्री मुक्ताभरण व्रत ओव्या 101, श्री ऋषी पंचमी व्रत ओव्या 142, अपराध निवेदन स्तोत्र ओव्या 101, अशा एकूण 40,000 ओव्या त्यांनी त्यांच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे ते समकालीन होते. आणि मग तुकाराम महाराजाविषयी भक्त विजय यातील पहिल्याच अध्यायामध्ये काय लिहितात महाराज, आपल्या गुरुला कशा पद्धतीनं वंदन करतात आणि आपल्या लेखनाला समर्पित करतात हे या ओवीमध्ये आपल्याला दिसून येईल. नमो सद्गुरु तुकाराम, जेने निरसिला भवभ्रम, आपुले नामी देऊन प्रेम, भवबंधन निरसिले. पहिल्यांदा मी काय करतो तर जगद्गुरु तुकोबारायांना नमन करतो, वंदन करतो आणि त्यांनी माझा काय केला आहे, भवभ्रम निरसिला आहे. माझ्या मनामध्ये ज्या शंका कुशंका होत्या त्या सर्व शंका त्यांनी काय केलेल्या आहेत, निरसित केलेल्या आहेत. माझ्या सर्व शंकांचं समाधान केलेलं आहे. आणि आपले नामी देऊनी प्रेम, भवबंधन निरसिले. आणि त्यांनी काय केलं आहे, त्यांच्या नावाचं त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांना प्रेम दिलेलं आहे. आणि त्यांचे भवबंधन, त्यांना जे काही मनामध्ये शंका कुशंका, त्याचप्रमाणे या समाजाची संसाराची असलेली आसक्ती ओढ, हे सर्व काय केले त्यांनी निरसून टाकलेलं आहे. त्यानंतर संत लीलामृतच्या पहिल्या अध्यायामध्येही महाराज लिहितात की ज्याने मस्तकी ठेविला अभयकर, दुस्तर भवाब्दी केला पार, तो तुकाराम सद्गुरु वैष्णव वीर, ग्रंथारंभी नमस्कार तयासी. मृत्यू लोकी दाविली अघटित करणी, देहा समवित गेले वैकुंठ भुवनी, अद्यापि शुद्ध भाव देखुनी, देती स्वामी उपदेश. या ठिकाणी महाराजांविषयी त्यांनी कृतज्ञता वर्णन केलेले आहे. ते म्हणतात की ज्यांनी ठेविला मस्तकी अभयकर, म्हणजे अभय दिलं, त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की मी तुझ्या पाठीशी आहे, असं आश्वासन देणारे हे जगद्गुरु तुकोबार आहेत. दुस्तर भवाब्दी केला पार, हा जो भवसागर पार करण्याचं अतिशय कठीण काम आहे, हे कठीण काम त्यांनी काय केलं, सहजासहजी लीलया पार केलं. तो तुकाराम सद्गुरु वैष्णववीर, ग्रंथारंभी नमस्कार तयासी. हे जे जगद्गुरु तुकोबाराय आहेत ते सद्गुरू आहेत, वैष्णववीर आहेत आणि ग्रंथाच्या आरंभी त्यांना काय करतो, मी नमस्कार करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या चमत्काराबद्दलही ते लिहितात की मृत्यू लोकी दाविली अघटित करणे, देहा समवेत गेले वैकुंठ भुवनी, अद्यापि शुद्ध भाव देखुनी, देती स्वप्नी उपदेश. या ठिकाणी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा जो सदेह वैकुंठ गमनाचा या ठिकाणी उल्लेख करतात, याबद्दल अनेक शंकाही आजच्या काळामध्ये घेतल्या जातात. मात्र महिपती मात्र त्याचं वर्णन करतात की ते सदेह वैकुंठाला गेले, एवढं मोठं काम त्यांनी केलं. आणि आजही ज्याच्या कुणाच्या मनामध्ये शुद्ध भाव आहे, हा शुद्ध भाव पाहून स्वामी काय करतात, उपदेश देतात. स्वामी म्हणजे कोण तर जगद्गुरु तुकोबाराय यांना त्यांनी या ठिकाणी स्वामी त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्यच आहे की त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संतांच्या जीवनातल्या चमत्कारांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तुकाराम बुवा आपले गुरु कसे आहेत हे त्यांनी संत लीलामृत अध्याय 35 ओवी नंबर 109 मध्येही सांगितले. त्या ठिकाणी ते लिहितात की सद्गुरु तुकाराम समर्थ, अंतरसाक्ष चैतन्यनाथ, तेने होऊनी हृदयस्थ, आठव माते दिधला. आणि मग महाराज लिहितात की सद्गुरु तुकाराम हे स्वतः समर्थ आहेत. हे कशाच्या आधारे सांगता येते की ते समर्थ आहेत, तर अंतरसाक्ष चैतन्यनाथ, माझ्या मनातले जे चैतन्य आहे हे चैतन्य मला अंतर्मनातून साक्ष देतं की जगद्गुरु तुकोबाराय हे माझं कुठलंही काम करण्यास, मला मार्गदर्शन करण्यास समर्थ आहेत. कारण तेने होऊनी हृदयस्थ, ते माझ्या हृदयामध्ये आहेत. आठव माथे दिधला, म्हणजे ज्या पद्धतीनं माता आठवते आपल्याला, अगदी त्या पद्धतीनं तेही काय करतात, मला आठवत आहेत. त्याचबरोबर आणखीन एका संत लीलामृतच्या पहिल्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांविषयी महिपती लिहितात की सद्गुरु तुकाराम समर्थ, तयासी माझा प्रणिपात, ज्याने अवतार घेऊन मृत्यू लोकात, दाविला भक्तिपंथ साधका. पुन्हा एकदा महाराज म्हणतात की सद्गुरु तुकाराम हे समर्थ आहेत, त्याला माझा प्रणिपात, त्यांना माझा नमस्कार, ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार घेऊन दाविला भक्तिपंथ साधका, साधकांना भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. आणि एवढं मोठं काम त्यांनी या पृथ्वी तलावर येऊन केलेलं आहे, हे ओवी क्रमांक 14 मध्ये महाराज आपल्याला सांगतात. त्याच पद्धतीनं ओवी क्रमांक 20 आणि 21 मध्येही महाराज लिहितात की जो भक्ती ज्ञान वैराग्य पुतळा, ज्याचे अंगी अनंत कळा,
तो सद्गुरु तुकाराम आम्हासी जोडला स्वप्नी दिधला उपदेश. मी तरी सर्वाविषयी हीन ऐसे साक्ष देतसे मन परी कृपा केली कवन्या गुणे त्याचे कारण तो जाणे. तो कोण आहे? भक्ती वैराग्य पुतळा आहे, ज्याच्या अंगात अनंत कळा आहेत, त्याच्या अंगात अनंत कला आहेत, म्हणजेच तो प्रचंड ज्ञानी आहे. आणि मग तो सद्गुरु तुकाराम आम्हासी जोडला स्वप्नी दिधला उपदेश. आणि हे सद्गुरु तुकाराम हे माझ्या मनाला जोडले गेले आणि माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला उपदेश दिलेला आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना समोरासमोर उपदेश केलेला नाही, तर त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी काय केलं आहे? त्यांना उपदेश दिलेला आहे. ते लिहितात की मी तरी सर्वाविषयी हीन ऐसे साक्ष देतसे मन तरी कृपा केली कवन्या गुणे त्याचे कारण तो जाणे. मी कसा आहे? अतिशय हीन आहे, मी सगळ्यांपेक्षा हीन आहे. माझं मन मला साक्ष देते की मी तुकाराम महाराज तर सोडा, पण बाकीच्या लोकांपेक्षाही मी ज्ञानी आहे असं मला वाटत नाही. उलट मला स्वतःला मी खूप हीन आहे असं वाटतं. पण तरी सुद्धा कुठल्या गुणानं माझ्यावर त्यांनी कृपा केली हे कोण जाणे? तर हे जगद्गुरु तुकोबारायच जाणे, असं या ठिकाणी महिपती आपल्याला म्हणताना दिसून येतात. ज्या पद्धतीनं संत महिपती स्वतःला हीन समजतात आपल्या गुरूंच्या समोर, अगदी त्याच पद्धतीनं निळोबाराय ते सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचे निस्सीम भक्त होते. त्यांची सुद्धा कधीही तुकोबारायांची समोरासमोर भेट झालेली नव्हती. त्यांनाही त्यांनी स्वप्नामध्येच अनुग्रह दिला होता. तेही त्यांच्या अभंगामध्ये लिहितात की पशुमुखे ज्ञानेश्वर करविला उच्चार वेद घोषू तेसेची तुम्ही मजही केले सामर्थ्य बदविले आपुलिया. मी तो मुळीच्याची मतिमंद जाणून या भेद अंतरीचा निळा म्हणे अंगीकार केला जीवर देऊनिया. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी पशुच्या मुखातून म्हणजेच रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, तसंच तुम्ही म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा निळोबारायांच्या तोंडी वेद बोलविला, म्हणजेच त्यांच्या तोंडी जे ज्ञान आहे हे तुकोबारायांच्या आशीर्वादानच आहे. मी तो मुळीचाची मतिमंद जाणोनिया भेद अंतरीचा, आणि मी अगोदरच मतिमंद आहे हे तुम्ही ओळखून घेतलं. निळा म्हणे अंगीकार केला जीवर देऊनिया. निळोबाराय म्हणतात की अशा पद्धतीनं मी मतिमंद असलो तरी तुम्ही माझ्या मनाची माझ्या बुद्धीची अवस्था ओळखून घेतली आणि मला काय केलं? तुम्ही ज्ञान दिलं. अशा पद्धतीनं संत निळोबाराय हे जगद्गुरु तुकोबारायांची महती आपल्याला सांगताना दिसून येतात. आणि तशाच पद्धतीनं संत महिपती सुद्धा स्वतःला जगद्गुरूंसमोर अतिशय हीन समजून आपल्याला त्यांनीच ज्ञान दिलं हे आपल्याला सांगताना दिसून येतात. त्यांची जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह घेण्याची जी थोडीशी कथा आहे ती थोडीशी रंजकच आहे. आणि मग एकदा जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी गुरु मानलं आणि गुरु मानल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं हे त्यांच्या ओव्यांमधून आपल्या लक्षात येतं. ते लिहितात की बाळपणी मरे माता मग प्रतिपाळी पिता तैशा परी सांभाळिले ब्रीद आपुले साच केले यात्रा नेली पंढरीसी ध्यान ठेविले पायासी हृदयी प्रकोटीनी बुद्धी भक्त विजय नेला सिद्धी स्वप्नी येऊन तुकाराम आपुले सांगितले नाम महिपती मने हरी तुमच्या हाती सूत्रदोरी. बाळपणी जेव्हा माता मृत्यू पावते तेव्हा कोण सांभाळतं? तर प्रतिपाळी पिता म्हणजे वडील सांभाळतात. तसंच तुम्ही सुद्धा मला सांभाळलेलं आहे आणि आपलं जे ब्रीद आहे ते ब्रीद तुम्ही खरं केलेलं आहे. यात्रा नेली पंढरीसी ध्यान ठेविले पायासी हृदयी प्रकोटुनी बुद्धी भक्त विजय नेला सिद्धी. आणि माझी यात्रा पंढरपूरची यात्रा ती तुम्ही काय केली? पुढे नेली. आणि ह्या यात्रेच्या मार्गामध्ये जो माझा पाय जायबंदी झाला होता त्याच्यावर सुद्धा तुम्ही काय केलं? लक्ष ठेवलं आणि माझ्या हृदयामध्ये ही बुद्धी प्रकटली आणि त्यामुळेच हा भक्त विजय माझा ग्रंथ सिद्धीस गेलेला आहे. आणि मग महाराज सांगतात स्वप्नी येऊन तुकाराम आपुले सांगितले नाम महिपती म्हणे हरी तुमच्या हाती सूत्रदोरी. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांनी स्वप्नात येऊन त्यांनी त्यांचं नाव त्यांना सांगितलं आणि मग महाराज म्हणतात की तुमच्याच हातात काय आहे? सर्व सूत्र आहेत, सर्व दोरी सुद्धा तुमच्याच हातामध्ये आहे. अशा पद्धतीनं महाराज काय करतात तर त्यांच्याविषयी आपल्याला सांगतात. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं हे आपल्याला सांगतात. मग जगद्गुरु तुकोबाराय कोण आहेत यांच्याविषयी त्यांनी
त्यांच्या ओव्यांमधून लिहिलेला आहे. त्यामध्ये ते लिहितात की आता कलियुगा माझी निश्चिती, बौद्ध अवतार धरी श्रीपती, तरी अज्ञानी जन कैसे तरिती, मग अवतार संती घेतले. त्यांचे चरित्र यथा पद्धती, ते वर्णिले भक्त विजय ग्रंथी, परी ते कदा संपूर्ण न होती, आस्था चित्ती दुनावे. असंख्य ईश्वराच्या विभूती, संख्या करिता न पुरेची मती, अंगीचे रोम आहेत किती, तेन गणवती सर्वथा. परी एक सांगतो आपुले मत, भक्त स्तवनी रमले चित्त, या लागी संत लीलामृत, दुसरा ग्रंथ आरंभिला. भक्त विजयात राहिली चरित्रे, ती येथे ऐकावी सविस्तर, बुद्धीचा दाता रुक्मिणीवर, सर्व भार तयावर. महाराज काय लिहितात बघा. आता कलियुगा माझी निश्चिती, बौद्ध अवतार धरी श्रीपती, तरी अज्ञानी जन कैसे तरिती, मग अवतार संती घेतले. या कलियुगामध्ये निश्चितपणे श्रीपती म्हणजे श्रीकृष्ण यांनी काय केलेला आहे, बुद्धाचा अवतार घेतलेला आहे. म्हणजेच विष्णूचा अवतार म्हणून बुद्ध या ठिकाणी महिपती त्यांना मानत आहेत. आणि बुद्धाचा अवतार कशासाठी घेतला, तर लोकांना भक्तीच्या, ईश्वर भक्तीच्या योग्य मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी. तरी अज्ञानी जन कैसे तरती, मग अवतार संती घेतले. आणि मग श्रीकृष्णाने, श्रीपतीने बुद्धाचा अवतार घेऊनही तुम्हाला सांगितलं, तरी काही अज्ञानी तरत नाहीयेत, त्यांचं भलं होत नाहीत, म्हणून अवतार काय केलेले आहेत, संतांनी घेतलेले आहेत. आणि मग अशा अवतार कार्य करणाऱ्या संतांचं, त्यांचे चरित्र यथा पद्धती, जे वर्णिले भक्त विजय ग्रंथी, परिते कदा संपूर्ण न होती, आस्थाचिती दुनावे. आणि मग त्यांचं चरित्र यथासांग चरित्र सांगण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, भक्ती विजय ग्रंथामध्ये हे सर्व वर्णन केलेलं आहे. परंतु ते सदा काही पूर्ण होत नाही. त्यामुळं मनामध्ये एक वैषम्य राहतं की आपण सर्वांचं चरित्र त्यामध्ये घेऊ शकलो नाही. आणि ते करणंही काय आहे, अतिशय कठीण काम आहे. का कठीण काम आहे? असंख्य ईश्वराच्या विभूती, संख्या करिता न पुरेची मती, अंगीचे रोम आहेत किती, तेन गणवती सर्वथा. असंख्य ईश्वराच्या विभूती या पृथ्वी तलावर आहे आणि त्यांची संख्या मोजायला आपली मती, आपली बुद्धी पुरेशी नाही. ज्या पद्धतीनं अंगीचे रोम आहेत किती, अंगावर जेवढे रोम आहेत, आपल्या त्वचेवर जेवढे छिद्र आहेत, तेवढ्या विभूती या पृथ्वी तलावर आहेत आणि त्यांची मोजदाद करणं शक्य नाही. ते लिहितात की तेन गणवती सर्वथा. परी एक सांगतो आपुले मत, भक्त स्तवनी रमले चित्त, या लागी संत लीलामृत, दुसरा ग्रंथ आरंभिला. तरीही मी काय करतो आहे, एक माझं मत सांगतो आहे की या भक्ताच्या स्तवनामध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये माझं मन, माझं चित्त रमवून गेलेलं आहे. आणि म्हणूनच मी भक्त विजयनंतर हा दुसरा ग्रंथ, याचं नाव संत लीलामृत आहे, हा लिहिण्यास सुरुवात केलेली आहे. काय आहे या संत लीलामृतामध्ये? भक्त विजयात राहिली चरित्रे, ती येथे ऐकावी सविस्तरे, बुद्धीचा दाता रुक्मिणीवर, सर्व भार तयावरी. आणि भक्त विजयामध्ये जी चरित्र राहिलेली आहेत ती या ठिकाणी सविस्तर ऐका. आणि ही जी मला बुद्धी आहे, ही बुद्धी देणारा हा बुद्धीचा दाता कोण आहे, तर हा रुक्मिणीवर आहे, म्हणजेच श्रीकृष्ण आहे, विष्णू आहे, असं महाराज या ठिकाणी सांगतात. आणि या ओव्यांच्या माध्यमातून संतांचा अवतार कशासाठी आहे आणि त्यामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार सुद्धा कशासाठी आहे, हे महाराज या ओळींमध्ये आपल्याला सांगताना दिसून येतात. संत लीलामृत हा ग्रंथ शके 1679, सर्वजित नाम संवत्सरासी, फाल्गुन शुद्ध चतुर्थीसी ग्रंथ सिद्धीस पावला. आणि 1679 या दिवशी, सर्वजित नाम संवत्सराशी, फाल्गुन वुद्ध चतुर्दशी या दिवशी हा ग्रंथ सिद्धीस पावला असं सांगितलं जातं. यातला 79 हा पाठ चुकीचा असून महिपतींच्या स्वदस्तूरच्या हस्तलिखित प्रतीत शके 1689 असा पाठ आहे. आणि हे आपल्या या ठिकाणी लक्षात येते. महाराज सांगतात की हे का लिहिलं मी? संत लीलामृतानंतर महिपतीने भक्त लीलामृत हा सर्वात मोठा संत ग्रंथ लिहिला. त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये ते लिहितात की त्यांची चरित्रे व्हावया प्रख्यात, युक्ती केली पंढरीनाथे, मज पुढे करुणी निमित्त, श्री भक्त विजय ग्रंथ वदविला. दुसरा संत लीलामृत सार, त्यातही चरित्रे वर्णिली फार, परी आनिक कथा राहिल्या अपार, मग रुक्मिणीवरे अज्ञापले, म्हणून भक्ता लीलामृत जान, ग्रंथ आरंभिला दुसऱ्याने. त्यांची चरित्रे व्हावया प्रख्यात, युक्ती केली पंढरीनाथ, मज पुढे करुणी निमित्त, श्री भक्त विजय ग्रंथ वदविला. म्हणजे महाराज सांगतात की ह्या संतांची चरित्र
प्रख्यात व्हावे, लोकांना सर्वांना माहिती व्हावी म्हणून पंढरीनाथानं म्हणजेच विठ्ठलानं काय केले आहे, युक्ती केलेली आहे आणि मला पुढं केलंय. मी कोण आहे, निमित्त मात्र आहे आणि माझा हा जो ग्रंथ वदवणारा आहे हा कोण आहे तर पांडुरंग आहे. त्यानेच माझ्या तोंडातून हा ग्रंथ वदविला. त्याचबरोबर दुसरा जो संत लीलामृत सार, त्यामध्येही अनेक चरित्र मी वर्णन केलेले आहेत आणि ते का वर्णन करावे लागले तर परी अनेक कथा राहिल्या अपार, मग रुक्मिणीवरे आज्ञा पिले. आणि मग एवढे लोक राहिलेले आहेत म्हणून रुक्मिणीवरानं म्हणजेच श्रीकृष्णानं मला आज्ञा केलेली आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी महाराज म्हणतात की म्हणून भक्त लीलामृत जाण ग्रंथ आरंभिला दुसऱ्याने. आणि म्हणूनच काय केला, हा ग्रंथ मी दुसऱ्यांदा भक्त लीलामृत हा ग्रंथ मी लिहिण्यास सुरुवात केली. तर या ग्रंथांमध्ये, महिपतींच्या ग्रंथामध्ये काय काय लिहिलेलं आहे, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये किती ओव्या आहेत, ओव्यांची संख्या वगैरे, ही सर्व माहिती आपल्याला आपण या अगोदरच पॉडकास्टमध्ये दिली. एका बाजूला महाराज त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून सर्व संतांचे चरित्र आपल्यासमोर उलगडतात, दुसऱ्या बाजूला त्यांच्या लेखनावर, त्यांच्या चरित्रांवर काही आक्षेपही घेतले जातात. त्यामध्ये संत विजय असेल, तुकाराम चरित्र, भक्त लीलामृत, संत लीलामृत, याशिवाय नामदेवराय, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत निरोबाराय यांची जी चरित्र आहेत या सर्वांमध्ये चमत्कारांची रेलचेल असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये सुमारे 1000 वेगवेगळे चमत्कार संतांनी केले असं या महिपतींच्या वर्णनामध्ये आपल्याला दिसून येतं. संत यांनी जे लौकिक अर्थाने केलेले चमत्कार हे जसेच्या तसे आहेत. हे चमत्कार दाखवल्यानं समाजावर असा परिणाम होतो की हे सर्व जे आहे हे ईश्वरीय आहे, म्हणजे याचा जन्मच ईश्वरीय आहे आणि त्यामुळे हे सर्व करू शकले. आणि मग समाज जेव्हा त्यांना फॉलो करतो तेव्हा समाज ह्या गोष्टी आपल्या कर्तृत्वाच्या बाहेरच्या आहेत अशी भावना समाजाची होते. आणि कदाचित त्यामुळे जी काही विजुगीशी वृत्ती आहे, जी काहीतरी करून दाखवण्याची जी भावना आहे, ही समाजामधली भावना कमी होते. त्याचबरोबर मी संशोधनाचा विद्यार्थी असल्याने या चमत्कारांकडे पाहताना त्याला काही आपल्याला समांतर पुरावे मिळतात का हेही पाहावं लागतं. आणि जेव्हा या सर्व पुराव्यांचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की याशिवाय आणि दंतकथांशिवाय यांना कुठलाही आधार नाही. या काळामध्ये अनेक परकीय प्रवासी आपल्या देशामध्ये येऊन गेले. महिपतींच्या अगोदर, संत साहित्यांच्या अगोदर अल्बेरुनी असतील, नंतर आलेले अल इद्रिसी, झियाउद्दीन बर्नी, अबुल फजल, इब्न बतुता, खाफी खान, ईश्वरदास नागर, ट्रॅव्हर्नियर, बर्नियर, फेरिस्ता, आबेकेरे, मनुची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेला इंग्रज वकील ऑक्झिंडेन, या सर्वांनी या समाजाचं, या महाराष्ट्राचं सविस्तर वर्णन त्यांच्या डायरीमध्ये, त्यांच्या लेखांमध्ये, त्यांच्या रिपोर्टमध्ये केलेला आहे. मात्र हे सर्व जे चमत्कार महिपतींनी वर्णन केलेले आहेत हे चमत्कार मात्र कुठेही आपल्याला दिसून येत नाही. या लोकांनी, विशेषतः परकीय प्रवाशांनी, या ठिकाणी राज्यकारभार करणारे मुस्लिम राज्यकर्ते असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, या सर्वांविषयी उल्लेख आहे. जुन्या काळामध्ये ज्या पद्धतीनं फायान, युआन शॉंग यांनी समाजाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यातूनच आपल्याला आपल्या भारत देशाची माहिती मिळते. तत्कालीन समाज व्यवस्थेवर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रकाश पडतो. मग या परकीय प्रवाशांना ज्या संतांच्या कालखंडामध्ये येऊन गेले त्यांनी याबद्दल का लिहिलं नसावं हा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. अशा पद्धतीनं आपला जो इतिहास आहे, हा इतिहास जो आपल्या लोकांनी लिहिलेला आहे त्याची वैधता ही समकालीन पुराव्यांच्या आधारे आपण तपासून पाहत असतो आणि हे पाहताना मात्र समकालीन पुरावे आपल्याला प्राप्त होत नाही. मात्र समकालीन पुरावे जरी आपल्याकडे उपलब्ध नसतील तरी आपण या चमत्कारांना बाजूला ठेवलं पाहिजे, कारण चमत्कारामुळे समाज कर्तृत्वहीन होतो. त्यामुळे चमत्कारांवर विश्वास न ठेवता त्यांनी जे समाजाचं आणि संतांचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन एक साहित्यिक म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हे साहित्यिक म्हणून वर्णन स्वीकारताना महिपतींची जी कला आहे, त्यांच्या लेखनातला साधेपणा जो आहे, ज्यामुळे त्यांचं लेखन हे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, तर त्याचा आदर्श नवीन लेखकांनी आणि नवीन साहित्यिकांनी घेतला पाहिजे, जेणेकरून जो वास्तव इतिहास आहे तो समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल. महिपतींचं लेखन हे 2 गोष्टींनी वेगळं आहे. एक म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाला, श्रीपतीला ते
बुद्धाचा अवतार मानत आहेत. त्याचबरोबर बुद्धालाच त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार मानलेला आहे आणि निळोबारायांप्रमाणेच ते तुकोबारायांना आपले गुरु मानतात. पुन्हा एक बुद्धाचा संदर्भ दुसराही आहे. दुसऱ्या बाजूला संत बहिणाबाई पाठक शिवरकर या जगद्गुरु तुकोबारायांनाच बुद्धाचा अवतार मानतात. या सर्व चर्चा एवढ्यासाठीच आहेत की जो इतिहास आहे हा इतिहास धार्मिकतेच्या अंगानं जाता जाता वास्तविक कालखंडाला त्याला आपल्याला कसं जोडता येईल आणि याला जोडून ताडून आपल्याला कसं पाहता येईल आणि ज्या योगे एक खरं खुरं समाजाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करता येईल. तर महिपतींच्या कामाबद्दल त्यांना त्रिवार वंदन करून थांबूया आणि त्यांचा आदर्श घेऊन आपलं लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपलं संशोधन, आपलं लेखन, आपलं काम, आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि अशा दुर्लक्षित व्यक्तींना पुन्हा एकदा प्रवाहामध्ये आणण्याचा आपला उपक्रम पुढे घेऊन जाऊया. आपल्या या उपक्रमाला साथ करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जनशक्ती हीच ईश्वर शक्ती आहे, त्यामुळे या शक्तीला साथ करा आणि वाढवा. थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.